नाशिक शहरात मध्यवर्ती असलेला नाडकर्णी वाडा. वाड्यात एकूण 16 खोल्या आणि नुकताच भाड्याने राहायला आलेला देशपांडे परिवार. आज रात्र पौर्णिमेची, टिपूर चांदण्याची. सविताबाई खिडकीपाशी बसलेल्या चांदणं बघत होत्या. शरदराव बडीशेप चगडत शेजारी उभे, तर आकाशवाणीवर शेवटच्या सभेतली सुमधुर गीत वाजत होती आणि नुकतीच 10वीत गेलेली सोनल पलीकडच्या खोलीत अभ्यास करत होती. बडीशेप संपली, खिडकी बंद झाली, रेडिओवर शेवटची सभा संपली. सावित्रीबाई या कुशीवरून त्या कुशीवर वळल्या. एवढ्यात "गे वहिनीबाय, मला घे घरात" अशा विचित्र आवाजात कर्कश हाक आली. खिडकीवर थाप पडल्याचा आवाज आला. पुन्हा गोड आवाजात तशीच हाक, "मी पोटूशी हाय गे वहिनी." दुसऱ्या वेळी सविताबाई धडपडत उठल्या. घाबरत खिडकी उघडली, तर घराच्या सभोवताल 1-1.5 फूट अंतरावर काळाभिन्न अंधार आणि पलीकडे मात्र लख्ख चांदणं. घरावर कसलीशी काळी छाया पसरली होती. सविताबाई चौकाच्या खिडकीजवळ आल्या. धीर करून खिडकी उघडली आणि चौकात बघतात तर घरावर पसरलेला सगळा काळोख हळूहळू चौकात एकत्र होऊन मूर्त रूप घेत होता. आता त्या काळोखाने स्त्रीरूप घेतले. सविताबाई थिजून गेल्या. भीतीने घामाच्या धारा वाहत होत्या. तोंडातून शब्द फुटत नव्हते. सगळं शरीर थरथर कापत होतं. एवढ्यात ते स्त्रीरूप भरकन खिडकीपाशी आलं. किंचाळत विचित्र आवाज काढत सविताबाईंना खुणा करू लागलं. दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करू लागलं. अचानक एक सुंदर स्त्री खिडकीपाशी आली. खिडकीचा गज पकडून रडू लागली. ते रडणं भेसूर होतं, घाबरवणारं होतं. सविताबाई किंचाळल्या, "कोण? कोण आहे? कोण आहे तू?" "मी ठेवलेली. मला घरात घे. गे वहिनी, दार उघड. मला भीती वाटते आगीची." आणि एवढ्यात तिच्या चेहऱ्यावर अर्धवट जळालेली चमडी लोंबू लागली. जोराची वावटळ सुटली आणि खिडकी शेजारी उभी असलेली ती बाई तिथे जळू लागली. तिच्या आक्रोश आता सविताबाईंना असह्य होत होता आणि सविताबाई मूर्छित होऊन पडल्या. दुसऱ्या दिवशी सविताबाईची ही अवस्था शरदरावांनी पाहिली. बाईंनी कसंबसं शरदरावांना घर बदलण्याबद्दल सांगितलं. खिडकीमधून बाहेर पडणाऱ्या शरदरावांची नजर चौकातल्या तुळशी वृंदावनावर पडली आणि ते दचकले. कालपर्यंत हिरवगार असलेली तुळस आज जळून खाक झाली होती. या नवीन घरात येऊन 10 दिवस झाले होते आणि कालचा हा भयानक प्रसंग. आधी विश्वास बसत नव्हता, पण तुळस पाहिली आणि त्यांनी तातडीने घर बदलण्याचा निर्णय घेतला. कारण एका रात्रीत सविताबाईची अवस्था अतिशय गंभीर झाली होती. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिसऱ्या दिवशी त्यांनी घर सोडलं. सविताबाई थोड्या सावरल्या. सामान बांधत असताना सतत आपल्या शेजारी चौकात कोणीतरी वावरतं असा भास त्यांना होत होता. सामानाची गाडी पुढे निघाली. सविताबाई मुख्य दरवाजातून बाहेर पडल्या आणि 2-4 पाऊल पुढे जात अचानक त्यांनी मागे वळून पाहिलं, तर भर दुपारी त्या भल्या मोठ्या घराला हिरव्या काळ्या सावलीने गिळंकृत केले होते. सामानाची गाडी पुढे निघून गेली होती, मात्र सविताबाई अजूनही तिथेच उभ्या होत्या. कोणत्या तरी अनामिक शक्तीने स्वतःच्या बळावर त्यांना जमिनीशी जखडून ठेवल्याप्रमाणे शरदरावांनी स्कूटर सुरू केली आणि सविताबाई कुठे दिसत नाहीत म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांनाही ती घरावर पडलेली हिरवी काळी सावली दिसली आणि शरदराव शहारले. जोरजोराने सविताबाईंना हाका मारू लागले. शरदराव सविताबाईंना हाका मारत होते, मात्र सविताबाईंना काहीच ऐकू येत नव्हतं. आजूबाजूचं भान हरपून
त्या फक्त सावलीकडे पाहत होत्या. सावली पुन्हा त्या रात्रीसारखा आकार घेऊ लागली. शरदराव स्कूटरवरून उतरून सावित्रीबाईच्या दिशेने धावले. पण त्यांचे पाय जमिनीवरून उचलेत ना. त्यांच्या तोंडातून अक्षरही फुटत नव्हते. शरदराव अगम्य बंधनात जखडून गेले. घरावरची सावली अधिक गडद झाली आणि ती आता हळूहळू जमिनीवर उतरली. सविताबाईच्या दिशेने सरकू लागली. शरदराव सविताबाईपर्यंत पोचण्यासाठी जीवाच्या आटापिटा करत होते. ती काळी हिरवी गुडसावली वेगाने सरकू लागली. त्या वातावरणात प्रचंड भीतीदायक ताण होता. सविताबाई पुतळ्यासारख्या स्तब्ध होत्या. ती सावली सविताबाईच्या पायाशी येऊन पोचली आणि आता हळूहळू वर सरकत तिनेही अत्यंत त्या चेहऱ्याजवळून चमडी लोंबणाऱ्या बाईचे रूप घेतलं. ते हिडीस रूप पाहून शरदरावांची बोबडीच वळली. भयाने ते बेशुद्ध पडले. इतक्यात अचानक सावित्रीबाई भानावर आल्या. सामोर उभं असलेलं ते हिडीस रूप पाहून त्यांच्या तोंडातून एक अस्पष्ट किंचाळी बाहेर पडली. त्यांचे डोळे विस्पारले होते. एवढ्यात त्या समोरच्या बाईचे ओठ हलले. गे वहिनी, तू मला घरात घेतलं नाही. आणि अचानक ती सावली खदखदून विचित्र आवाजात हसू लागली. मध्येच तीव्र वेदनेने किंचाळावे तशी किंचाळू लागली. सविताबाईचे पाय थरथर कापत होते. त्या घामाने डबडबल्या होत्या. त्यांना धड श्वास घेता येत नव्हते. गे मी या वाड्याची सून, मी पोटूशी हाय गे. चल मला वाड्यात घेऊन चल मला वाड्यात घेऊन. असं म्हणत त्या भेसूर चेहऱ्याच्या स्त्रीने आपला हात पुढे केला. आता मात्र संमोहित व्हावं त्याप्रमाणे सविताबाईंनी आपला हात पुढे केला. पुन्हा एकदा तेज कर्कश भेसूर हास्य करत ती स्त्री सविताबाईच्या हातात घेऊन त्या वाड्यात घेऊन जाणार एवढ्यात थांब असा घनगंभीर पोक्ता आवाज आला. तुला बाईंना हात लावण्याचा अधिकार नाही. मी घालून दिलेली बंधनं बाईंनी तोडली असली आणि तुझी मोकळीक त्यांनी केली असली तरी हे त्यांच्या हातून अनावधानाने झाले आहे. आणि आता मी परत आलो आहे तेव्हा तुझा प्रभाव बाईवर चालणार नाही. तेव्हा बऱ्या बोलाने परत जा. आवाज विरतो न विरतो तोच एक तेजस्वी शालका सुसाट वेगाने त्या सावलीच्या दिशेने आली. ती शालका सावलीवर आदळत असतानाच त्या सावलीचा ओझरता स्पर्श सविताबाईंना झाला. सविताबाईंनी जीवघेणी किंकाळी फोडली आणि त्या कोसळल्या. इतक्यात ती शालका त्या हिरव्या काळ्या सावलीवर आदळली आणि क्षणार्धात हजारो ठिणग्या उडून झाड पेटावा तसा चकमकाट झाला आणि ती सावली लोप पावली. आत्तापर्यंत ढगाळलेलं आकाश निरभ्र झालं. शरदराव बंधनमुक्त झाले, शुद्धीवर आले. सावध होताच त्यांनी सविताबाईकडे धाव घेतली. सविताबाई निश्चित पडल्या होत्या. त्यांच्या हातावर जळाल्याची ताजी खून होती. शरदरावांना काहीच सुचेना. ते सविताबाईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. बडी हवा होता त्याला. हा सुडाचा खेळ आहे शरदराव. आता मात्र शरदराव पुरते भेदरले. ते आवाजाची दिशा शोधू लागले आणि त्याच्या पाठीशी कोणीतरी उभे असल्याचे त्यांना जाणवले. चपापून त्यांनी मागे मान फिरवली. खडवा घातलेली गोरीपान पावलं त्यांच्या नजरेला पडली. त्यांनी मान वर करून पाहिली आणि अतिशय तेजस्वी नजरेशी त्यांची नजरानजर झाली. त्या नजरेचं एक आश्वासक भाव होता. त्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या नजरेला त्यांनी नजर मिळवली. मात्र अचानक त्यांच्या मनात सुटकेची, सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. उठा शरदराव. पुन्हा तोच आवाज. मंत्रमुग्ध झाल्यासारखे शरदराव उठून उभे राहिले. त्यांनी नकळत त्या व्यक्तीला निहाळले. पायात खडवा, करवतकाठी लाल धारेची तलम, पांढरे स्वच्छ धोतर, अंगात पांढरा सदरा.
खांद्यावर झोळीसारखी शबनम, हातात काडीभोर शिशवी काठी, तेजस्वी चेहरा, सरळ नाक, भेदक नजर, आश्वासक पण विस्तीर्ण भाल प्रदेश, मागे पसरलेले पांढरे शुभ्र केस. पाहता क्षणी शरदरावांच्या मनात ही मूर्ती ठसली. काही क्षण तसेच गेले. इकडे सविताबाई भानावर आल्या. धडपडत उठून बसल्या. काय झालं आहे? आपण काय पाहिलं आहे? याचा विचार करताना ते मगाचे दृश्य आठवून त्या पुन्हा शहारल्या. आधी शरदरावांकडे आणि मग त्या एखाद्या योग्याप्रमाणे भासणाऱ्या व्यक्तीकडे त्या पाहू लागल्या. मी अरविंद उपाध्याय. शरदरावांना हे नाव कुठेतरी ऐकले आहे असे प्रकर्षाने जाणवले आणि त्यांना आठवले. बरोबर शरदराव, तोच मी, अरविंद उपाध्याय. फक्त आपली भेट होऊ शकली नाही कारण तुम्ही वाड्यात येण्यापूर्वी मी परगावी गेलो होतो. शरदराव उपाध्यायांकडे पाहतच राहिले. आता त्यांना त्यांच्या ऐकलेल्या कीर्तीची खात्री पटली. जागा भाड्याच्या दृष्टीने परवडणारी आहे. मालक परदेशी असतात. इतर कुणाचा त्रास नाही. सर्व सोयीसुविधा आहेत. हा फक्त वाड्यात तुमच्यासोबत अजून एक व्यक्ती असेल. तिचाही कसलाच त्रास नाही. खरं तर विरक्त माणूस. पण तो कोण, कुठला, याबद्दल कोणालाच काहीच ठाऊक नाही. तो जेव्हा वाड्यात असेल तेव्हा तो त्याच्या खोलीत असतो. कोणाशी बोलत नाही, संपर्क नाही. एवढंच काय, त्या वाड्यातल्या अस्तित्वाची जाणीवही तुला होणार नाही. तशी व्यक्ती थोडी गूढ आहे खरी, पण ही जागा तुला फायदेशीर आहे. शेखरने सांगितलेला शब्द न शब्द शरदरावांना आठवला आणि सगळे संदर्भ जुळत होते. शरदराव विचारांत गुंतलेले असतानाच उपाध्याय म्हणाले, शेखर. शेखर म्हणाला, ते खरे आहे. हा वाडा तुम्हाला फायदेशीर ठरेल. चला आपण आज जाऊ. सविताबाई आणि शरदराव एकदम म्हणाले, अहो पण आम्ही हे घर सोडले आहे. सारं सामान पुढे पाठवलंय. काही गोष्टी पूर्वनियोजित असतात. तुम्ही ते राहायला यावं हे विधिलिखित आहे. ते टाळू नये. आणि तुम्हाला त्याचा स्पर्श झाला आहे तेव्हा धोका अधिक वाढला आहे. आणि आता तुम्हाला हा वाडा सोडणे शक्य नाही. अगदी तुम्ही ठरवलं आणि हा वाडा सोडला तर अनर्थ अटळ आहे. त्यांचे बोलणं अर्ध्यावर तोडत उपाध्याय म्हणाले. सविताबाई आणि शरदराव एकमेकांकडे पाहत राहिले. भीतीने दोघांच्याही अंगावर काटा आला होता. उपाध्यायांनी दोघांकडे पाहिले आणि ते वाड्याच्या दिशेने वळले. आणि त्या दोघांची पावले यंत्रवतपणे उपाध्यायांच्या मागे चालू लागली. सविताबाईंना कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा भास झाला. पण मागे वळून पाहण्याचा त्यांना धीर झाला नाही. सारे वाड्यात पोहोचले. संधिकाल होत होता. पुन्हा एकदा संपूर्ण नाडकर्णी वाडा त्याच हिरव्या काळ्या सावलीने झोकाळून गेला. आई, कुठे आहेस तू? आवाज ऐकून सविताबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. समोर उभ्या असलेल्या सोनलला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. पण घडत असलेले प्रकार आठवून क्षणभर त्यांच्या मनात भीती दाटून आली. कारण त्या रात्री घडलेल्या त्या भयंकर प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी शरदरावांनी तिला मामाच्या गावी पाठवले होते. त्या घटनेला आता 15-20 दिवस तरी उलटून गेले असतील असा विचार सविताबाई मनात करत होत्या. तेवढ्यात सोनलच्या बोलण्याने सविताबाई भानावर आल्या. बघ ना आई, मामाने फोन करूनही बाबा आलेत नाही स्टेशनवर. मी किती वेळ वाट बघत होते. शेवटी एकटीच आले रिक्षा करून. येऊ दे बाबांना, बोलणारच नाही मी त्यांच्याशी. बोलता बोलता सोनल आतल्या खोलीत गेली आणि सविताबाई समोरचा दरवाजा बंद करण्यासाठी पुढे झाल्या. मात्र दरवाजा बंद करताना त्यांच्या कानावर कुजबुजण्याचा आवाज आला. सुंदर पोरगी आहे नाही?
बहुतेक आत्ताच सोडावं लागलं आहे. आपल्या स्वामींना अशाच मुली हव्यात. 2 पुरुषी आवाज कुजबुजत होते. सविताबाई थरारल्या. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच दिसेना. त्या आत जाण्यासाठी वळल्या आणि एक वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावरून गेली. एक प्रकारचा कुबट दर्प त्या वाऱ्यात होता. सविताबाईंना उमसाच आला. पदर तोंडावर दाबून त्या आत वळल्या. "अगं आई!" दरवाजातून बाहेर पडताना सविताबाई आणि सोनल एकमेकांना धडकल्या. सविताबाईही एकदम दचकल्या. "काय आई तू? लक्ष कुठं तुझं?" "मी मैत्रिणीकडे जाते, कंटाळा आलाय मला," असे म्हणत कानात हेडफोनवर सुरू असलेले गाणं गुणगुणत पळत पळत सोनल बाहेर पडली सुद्धा. काय घडतंय हे लक्षात येऊन सावित्रीबाई सोनलला थांबवण्यासाठी हाक मारणार, तोपर्यंत सोनल वाड्याच्या दिंडी दरवाजापर्यंत पोहोचली. सविताबाई पुढे जाणार एवढ्यात सोनल दिंडी दरवाजातून बाहेर पडली आणि सविताबाईंना जाणवलं की सोनलच्या मागोमाग काळी हिरवी सावली देखील वाड्याबाहेर पडली आहे. आता मात्र सविताबाई पुरत्या घाबरल्या. झाला प्रकार तातडीने शरदरावांमार्फत सविताबाईंनी उपाध्यांच्या कानावर घातला. सोनल आताच मैत्रिणीकडून येऊन डोकं दुखतं म्हणून झोपली होती. बाहेर बैठकीच्या खोलीत शरदराव, उपाध्याय आणि सविताबाई बसल्या होत्या. "तुम्ही त्या दिवशी ताबडतोब सोनलला मामाकडे पाठवलं, हे एकापरी बरं केलं. हा सगळा प्रकार जर तिने पाहिला असता तर कदाचित त्याचा तिच्यावर अनिष्ट परिणाम झाला असता." उपाध्याय शरदरावांना उद्देशून म्हणाले. वाड्यात पुन्हा राहायला आल्या दिवसापासून सविताबाईंनी भीतीने अंथरूण धरलं होतं. शरदरावही नीटसे सावरले नव्हते. मात्र उपाध्यायाच्या सततच्या धीर देण्याने दोघेही सावरत होते. शरदराव आणि सविताबाई दोघेही गप्प. दिवस मावळतीकडे झुकला होता. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची किरणं खिडकीतून आत येऊ पाहत होती. त्यांच्या लालसर प्रकाशात उपाध्यांचा चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता. "आता आम्ही पुढे काय करायचं?" शरदराव म्हणाले. "हां, तोच विचार मीही करतो आहे. सामान्य बंदोबस्ताने त्याचे रात्रीचे चाळे थांबले आहेत. पण मला शंका आहे की त्याने स्वतःहून थांबवले आहे. त्याचा डाव काही वेगळाच असणार. गुरुजी, हे नक्की काय आहे? कोण आहे तो? त्याला काय हवंय? आणि या सगळ्याचा त्रास मला का होतोय?" सविताबाई भेदरलेल्या आवाजात बोलत होत्या. क्षणभर शांतता पसरली आणि गंभीर आवाजात उपाध्याय बोलू लागले. "सुमारे 600 वर्षापूर्वी नाडकर्णी घराण्याचे मूळ पुरुष निवृत्तीबाबा या गावात आले. ते मंत्रविद्या आणि आयुर्वेदाचे उपासक होते. निवृत्तीबाबांना 2 मुलं, एक राघवशास्त्री आणि दुसरा त्र्यंबकशास्त्री. या दोघांनी निवृत्तीबाबाचा लौकिक वाढवला. पार रामदेवरायापर्यंत त्याची ख्याती पोहोचली. मंत्रविद्या आणि आयुर्वेद शिकण्यासाठी दूरदूरून विद्यार्थी येत असत. मात्र या दोन्ही भावांचे एकमेकांशी म्हणावे तेवढे पटत नव्हते. पुढे पुढे तर तिढा वाढत गेला. पाठशाळा बंद झाली. धाकट्या त्र्यंबकशास्त्रीच्या मनात धुसफूस होती. त्यांना निषिद्ध मानल्या गेलेल्या मंत्रविद्या आत्मसात करून अघोरी साधना करावयाची होती. त्यांनी अतिशय गुप्तपणे तळघरात तशी सुरुवातही केली होती. मात्र याची कुणकुण राघवशास्त्रींना लागली होती. त्यामुळे ते सतत त्यांच्यावर नजर ठेवून होते. काळ सरत होता. तारुण्य संपून वार्धक्य येऊ लागले. मात्र अजूनही साधना पूर्ण होत नव्हती. कारण त्यांना एक बलिविधी करायचा होता. पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता हा विधी होणे आवश्यक होते. आणि एक दिवस सगळे योग जुळून आले.
उपाध्याय त्यांच्या जवळ असलेल्या जुन्या जीर्ण पोथीतून एक एक पान उलटत माहिती सांगत होते. काही संदर्भ जुळत होते, तर काही पाने जीर्ण झाल्यामुळे माहिती अपूर्ण होती. मग झाला तो विधी. सविताबाईंनी भीतीयुक्त उत्सुकतेने विचारले, राघोबा शास्त्री, त्याचे काय झालं पुढे? नाही, विधी झाला नाही. आस्थागायत झालेला नाही. मात्र त्या रात्री गडीत फार मोठी आग लागली. त्या आगीत गडीतल्या काही नोकर माणसाच्या आणि एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह सापडला. ती स्त्री गर्भवती होती, पण ती कोण याचा काहीच उल्लेख नाही. राघोबा शास्त्री गडीत नव्हते. ते दुसऱ्या दिवशी रात्री आले. त्र्यंबक शास्त्रींनी आपल्या पत्नीसह पलायन केले. ती स्त्री म्हणजे कदाचित राघोबा शास्त्रींची पत्नी. सविताबाई म्हणाल्या. नाही, राघोबा शास्त्री अविवाहित होते, उपाध्याय म्हणाले. त्या तिघांची चर्चा सुरूच होती. बाहेर अंधार पडला होता. एवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. सारेच दचकले, कारण सोनलच्या खोलीतून भेसूर आवाज येत होता. गे वहिनी, मला घरात घे. गे वहिनी, दार उघड. सविताबाई आणि शरदराव दोघांनीही सोनलच्या खोलीत धाव घेतली. उपाध्याय स्तब्ध होते. काय घडलं असेल याचा अंदाज बांधत शरदरावांनी सोनलच्या खोलीचे दार उघडलं आणि त्यांच्या तोंडातून अस्पुष्ट किंकाळी बाहेर पडली. ते भयभीत होऊन मागे सरकले. सविताबाई आकांताने पुढे झाल्या. मात्र समोरच्या दृश्यावर नजर पडताच अक्षरशः किंचाळत त्या खाली कोसळल्या. समोर सोनलचा पलंग हवेत तरंगत होता आणि त्याला आग लागली होती. मागे उभ्या असलेल्या उपाध्यांनी तातडीने आपल्या शबनममधून चिमूटभर विभूती काढली आणि झपाट्याने त्यांनी ती सविताबाई आणि शरदरावांच्या कपाळाला लावली. दरवाजा जोरजोरात एकमेकांवर आदळत होता. शरदराव उपाध्यांच्या आधाराने उभे होते. सविताबाई मूर्छावस्थेत पडल्या होत्या. सोनलच्या खोलीतून चित्रविचित्र आवाज आणि किंचाळ्या ऐकू येत होत्या. उपाध्यांनी संरक्षण कवच पठणाला सुरुवात केली आणि दरवाजा ढकलला. समोर पलंग उलटा छताला टांगला होता. पलंगावरची गादी अर्धवट जळत होती. उपाध्यांची नजर सोनलच्या वेध घेत होती. अचानक दाराआडून सोनल झपकन समोर आली. तिचा चेहरा अतिशय भेसूर दिसत होता. तोंडाच्या डाव्या बाजूच्या गालाची चमडी जळून लोंबकळत होती. अंगावरच्या कपड्यांनी पेट घेतला होता. अचानक तिने शरदरावांची कॉलर पकडून त्यांना आत खेचण्याचा प्रयत्न केला. उपाध्याय मागे सरकले. ज्या झपाट्याने सोनलने कॉलरला हात लावला, त्या तीव्रतेने चटका बसावा तसा हात मागे घेऊन तिने कॉलर सोडली. त्या झटक्याने शरदराव मागे फेकले गेले आणि ते भिंतीवर आदळले. छताला चिकटलेला पलंग धाडकन खाली कोसळला. सोनल पलंगावर झोपावली. उपाध्यांनी शरदरावांना आधार देत उठवले. विभूतीने तिचे काम केले होते. किमान आता तरी कोणालाच धोका नव्हता. मात्र समोर काय आहे ते जाणून घेणे गरजेचे होते. उपाध्यांच्या मनात विचारचक्र वेगाने चालू लागलं. दरवाजा बंद झाला होता. आतून येणाऱ्या किंकाळ्या मात्र वाढल्या होत्या. उपाध्याय, माझी मुलगी, असे म्हणत बेभान झालेल्या शरदरावांनी टाहो फोडला. शांत व्हा शरदराव, तिला काही होणार नाही. हा फक्त विभ्रम आहे. सर्वात आधी आपल्याला सविताबाईंना सावरायला हवं, उपाध्याय कमालीच्या शांतपणे म्हणाले. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रचंड वेगाने बदलत होते. बोलता बोलता उपाध्यांनी सोनलच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली. तेवढी सुरक्षित असल्याची भावना. सविताबाईंना त्यांच्या खोलीत नीट झोपवून उपाध्याय आणि शरदराव पुन्हा सोनलच्या खोलीकडे आले. आता मात्र कमालीची शांतता होती. शरदरावांनी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
पलंगावर सोनल नव्हती आणि मगाशी जळत असलेल्या पलंगावर जळाल्याची कणभरही खूण नव्हती. उपाध्याय पुढे झाले, खोलीत शिरले. पाठोपाठ शरदराव होते. शरदराव सोनलला हाका मारू लागले. एका कोपऱ्यातून हुंदक्याचा अस्पष्ट आवाज येत असल्याचं उपाध्यायांच्या लक्षात आलं. त्यांनी शरदरावांना शांत केलं. उपाध्याय सावध झाले. त्यांनी शबनममधून आसन काढलं. एका विशिष्ट प्रकारच्या गवताचं बनलेलं ते आसन त्यांनी जमिनीवर अंथरलं आणि त्यावर ते पद्मासन घालून बसले. गुरुजी, तुम्ही दिलेल्या विद्येची आजवर मी जी साधना केली त्याची आजपासून परीक्षा सुरू होत आहे. मला बळ द्या, आशीर्वाद द्या. उपाध्यायांच्या नजरेसमोर राघवशास्त्रीची प्रसन्न मुद्रा तरळली. त्यांनी ध्यानाला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या भोवती अतिशय तेजस्वी वलय तयार होऊ लागलं. शरदराव स्तिमित होऊन हा प्रकार पाहत होते. नकळत त्यांचे हात जोडले गेले. यावेळी तुझा डाव यशस्वी होणार नाहीत ललिते. काळ बदलला आहे. धीरगंभीर आवाजात उपाध्यायांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. एकूणच खोलीचं वातावरण भरल्यासारखं झालं होतं आणि दादा, जाळलं हो मला, जाळलं, असं म्हणत कोपऱ्यात बसलेली सोनल धाडकन उपाध्यायाच्या समोर येऊन कोसळली. 500 वर्ष झालीत ललिते. उपाध्यायांचा भारदस्त आवाज अधिकच गंभीर आणि खोल झाला होता. सोनल हमसून हमसून रडू लागली होती. तेव्हाही तू असाच डाव टाकलास. तुला वाचवण्याचा मी प्रयत्न केला, पण तू माझ्यावरच उलटलीस आणि त्यानंतर दर 100 वर्षांनी हीच वेळ येऊन ठेपायची. हा अरविंदा 5व्या पिढीतला. सोनलचं रड सुरूच होतं. आता ते भेसर होऊ लागलं. आजही तू त्याच उद्देशाने आली आहेस. मला पूर्ण कल्पना आहे. दादा, जाळलं हो मला त्यांनी, पण मुक्ती नाही दिली. सोडवा मला, सोडवा. मला सोडवाल या फेऱ्यातून. मी मदत करेन तुम्हाला, नक्की मदत करेन. सोनलच्या तोंडून ललिता बोलत होती. थांब ललिता. गेली 400 वर्ष प्रत्येक अनुयायाला तू हेच सांगून फसवलंस. मी फसणार नाही. माझ्या गुरुजींना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी गेली 12 वर्षे मी साधना करतो आहे आणि माझ्या कारकिर्दीतच मी हे कार्य पूर्ण करणार. 500 वर्षापूर्वी त्यांनी सुरू केलेले हे कालचक्र मी थांबवणारच. ललिता, तुला कधीच पूर्ण मुक्ती मिळणार नाही जोवर तू स्वेच्छेने सहकार्य करत नाहीस. कारण त्या साधनेत तू त्यांच्या बाजूने होतीस. बळी आणण्यासाठी. बळी आणण्याची जबाबदारी तुझी होती. त्याही वेळी तू बळी आणला होतास. हा आवाज अरविंदाचा होता. आता मात्र खोलीत जे काही घडत होतं ते घाबरलेल्या शरदरावांच्या आकलनशक्ती पलीकडचे होते. पण मी वचनबद्ध आहे हो. आणि आता पुन्हा ती वेळ आली आहे. त्याचे अनुयायी येत आहेत. यावेळी बलिविधी नक्की पूर्ण होणार आणि त्यासाठी निवड मलाच करावी लागणार. आजवर त्यांचे प्रयत्न शेवटच्या क्षणी फसले. तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा जीव पणाला लावून बलिविधी हाणून पाडला. पण ह्यावेळी तसं होणार नाही. कारण ह्यावेळचा बळी स्वतःच्या इच्छेने या विधीसाठी तयार झाला आहे. कोण आहे बळी? उपाध्यायांनी विचारले. आता मात्र ललिताबाईचा आवाज बदलला होता. त्या विचित्र हास्य करत होत्या. फक्त उपाध्यायांच्या भोवती निर्माण झालेली तेजस्वी वलय सोडलं तर चारी बाजूने हिरवी काळी सावली दाटून आली होती. शरदरावांचा श्वास घुसमटू लागला. झोपलेल्या सविताबाईचा श्वास घुसमटून त्या धडपडून बाहेर आल्या. सोनलच्या अंगात संचारलेल्या ललिताबाईचं हास्य अजूनच जोराने आणि चित्रविचित्र होऊ लागलं. ती अक्षरशः खदखदून हसत होती. संतप्त झालेल्या उपाध्यायांच्या भोवतीचे वलय अजूनच तेजपुंज बनलं. ललिते, कोण आहे?
स्वेच्छेने तयार झालेला बळी. करड्या आवाजात उपाध्यांच्या तोंडून राघवशास्त्रींनी प्रश्न केला. ही सोनल तयार झाली आहे बलिविधीला काय? तिघांच्याही तोंडून एकच प्रश्न आला. सोनल थंडगार पडली होती.